grammar. Already we have seen the 2 videos and 5 rules about the question tag, and in the third video let us see from the rule number 6. Already we have seen how to add a question tag, and let us see the 6th rule now. If the sentence is from the simple present tense, we have to add do or does. That we have to learn here now. पहा रूल नंबर 6 पहा. साध्या वर्तमान काळातील होकारार्थी वाक्याला डोंट किंवा डझंट कर्त्यानुसार योग्य तो नकारार्थी क्वेश्चन टॅग जोडावा. कधी डोंट जोडायचं आणि कधी डझंट जोडायचं तर ते आपण टेन्सेस या चॅप्टरमध्ये शिकलेलं आहे. तर पहा याच्यामध्ये कर्ता जर ऐवजी किंवा अनेक वचनी असेल तर डू वापरतात, आणि कर्ता जर ही शीट किंवा एकवचनी तृतीय पुरुषे असेल तर डज वापरतात. मीन्स इन द गिवन सेंटेन्स इफ द सब्जेक्ट इज आय, वी, यू, दे और प्लुरल वी, यू, डू, and if the subject is he, she, it or singular number third person we use does. आधी साधा नियम माहीत पाहिजे. वाक्य जर साध्या वर्तमान काळातील असेल तर पहिली कंडिशन काय, वाक्य साध्या वर्तमान काळातील असावे. आणि दुसरी कंडिशन अशी आहे, आणि त्या वाक्याला जर आपल्याला नकारार्थी किंवा प्रश्नार्थक वाक्य बनवायचं असेल तर ही दुसरी कंडिशन आहे. आणि अशाच परिस्थितीमध्ये आपल्याला डू किंवा डज वापरावा लागते. मग नेमकं डू कधी आणि डज कधी? इथं काय म्हणलं आहे, कर्त्यानुसार योग्य तो नकारार्थी क्वेश्चन टॅग जोडावा, डोंट किंवा डझंट. मग करता जर आय, वी, यू, दे असेल तर डोंट वापरायचं. जसं आय लव रीडिंग, डोंट आय, वी लव रीडिंग, डोंट वी, यू लव रीडिंग, डोंट यू, दे लव रीडिंग, डोंट दे. परंतु ही लव्स रीडिंग, डझंट ही, शी लव्स रीडिंग, डझंट शी, इट लव्स ईटिंग, डझंट ईट, किंवा कोणाचं तरी नाव घेतलं प्लेज कबड्डी, डझंट ही किंवा शी. म्हणजे कर्त्याप्रमाणे आपल्याला ही किंवा शी म्हणजे डू किंवा डज घ्यायचं आहे. आणि डूला निगेटिव्ह करताना डोंट होईल आणि डजचं डझंट होईल. म्हणून साध्या वर्तमान काळातील होकारार्थी वाक्याला डोंट किंवा डझंट कर्त्यानुसार योग्य तो नकारार्थी क्वेश्चन टॅग जोडावा. फॉर एक्झाम्पल, ही स्विम्स व्हेरी वेल, ही स्विम्स व्हेरी वेल, तो खूप छान पोहतो. ही स्विम्स व्हेरी वेल, कर्ता ही आहे आणि ही असेल तर क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस किंवा एस लागते. ही स्विम्स व्हेरी वेल. आता इथं सहाय्यकारी क्रियापद नाही, पण साध्या वर्तमान काळातील वाक्य असेल तर डू किंवा डज वापरावं लागते, आणि निगेटिव्ह करताना त्याला नॉट लावावं लागते. म्हणून ही स्विम्स व्हेरी वेल, डझंट ही क्वेश्चन मार्क. राम स्पीक्स फ्लुएंटली, राम स्पीक्स फ्लुएंटली, राम अस्खलितपणे बोलतो, न अडखळता बोलतो. डझंट ही, करता राम आहे, सिंग्युलर नंबर थर्ड पर्सन आहे म्हणून डझंट घ्यायचं, आणि राम आहे म्हणून ही घ्यायचं. राम स्पीक्स फ्लुएंटली, डझंट ही, दे मेक टॉईज, दे मेक टॉईज, ते खेळणी बनवतात. अनेक लोक आहेत. दे मेक टॉईज, प्लुरल सब्जेक्ट आहे, त्या ठिकाणी डोंट दे, दे मेक टॉईज, डोंट दे. आणि शेवटचं उदाहरण घ्या, सीता रीड्स लाउडली, सीता रीड्स लाउडली, डझंट शी. हा आहे रूल नंबर 6. राइट डाउन. लेट अस सी रूल नंबर 7. Let us see the rule number 7 now. What does the rule number 7 say? If the sentence is from the simple past tense, while adding a question tag we should use didn't. सातवा नियम असा आहे, साध्या भूतकाळातील जर वाक्य असेल आणि ते जर होकारार्थी असेल, if it is affirmative sentence, then while adding a question tag we should use there didn't. जर वाक्य साध्या भूतकाळातील असेल आणि त्याला क्वेश्चन टॅग जोडायचा असेल तर तिथं डिडंट असा नकारार्थी क्वेश्चन टॅग जोडावा, कारण होकारार्थी वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसते आणि त्याला क्वेश्चन टॅग जोडताना प्रश्न करावयाचा असतो. कारण नियम असा आहे
साध्या भूतकाळातील वाक्याचे नकारार्थी किंवा प्रश्नार्थक वाक्य बनवताना डीड या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतात आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचे पहिले रूप वापरतात. हा नियम आहे. जेव्हा टेन्सेस तुम्हाला क्लिअर येतील तेव्हा ह्या गोष्टी सहज आहेत, सोप्या आहेत. म्हणून वाईल मेकिंग निगेटिव्ह ऑर क्वेश्चन ऑफ द सिंपल पास्ट टेन्स वी यूज हेल्पिंग व्हर्ब डीड. हा नियम आहे आणि इथं क्वेश्चनच करायचं आहे म्हणून आपण काय वापरतो, डीड वापरतो. फॉर एक्झाम्पल, I wrote an essay. I wrote an essay. Wrote हे verb form second आहे. I this is the subject and wrote is the verb form second and an essay this is the object. Means this is simple past tense and while adding the question tag to the simple past tense we use didn't. होकारार्थी वाक्य असेल तर त्याला साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्याला, हे साध्या भूतकाळातील आहे आणि होकारार्थी पण आहे, didn't असा नकारार्थी क्वेश्चन टॅग जोडतात. I wrote an essay, didn't I wrote an essay, didn't I? Second example, he went back to his native place. He went back to his native place. तो त्याच्या नेटिव्ह प्लेसकडे, जे काही त्याचं मूळ गाव आहे त्या ठिकाणी परत गेला आणि वेंट म्हणजे वर्ब फॉर्म सेकंड आहे म्हणून आपण इथं काय वापरतो, डिडंट ही. ही वेंट बॅक टू हिज नेटिव्ह प्लेस. डिडंट ही. दे वर्कड डे अँड नाईट. डे अँड night. They worked day and night. Here day is the subject and worked is verb form second. And so while adding a question tag, didn't they worked day and night, didn't they? And question mark. And last example of this type, Raghav spoke arrogantly. राघव spoke arrogantly. राघव उद्धटपणे बोलला. राघव is subject and spoke is verb form second, means the sentence is from the simple past tense. And didn't he? And question mark. Write down this rule. Let us take the second. तर रूल नंबर 8 पहा. वाक्यातील करता जर धिस किंवा दॅट असेल तर क्वेश्चन टॅग जोडताना इट हा करता वापरला जातो. आता धिस काय आहे आणि दॅट काय आहे? ॲक्च्युअली दिस इज डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन अँड समटाइम्स इट इज यूज्ड ॲज डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह ऑल्सो. धिस आणि दॅट हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह अशा दोन्ही पद्धतीने वापरल्या जाते. आणि जेव्हा धिस हा सब्जेक्ट असतो तो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन असतो, कारण वाक्यातील क्रियापदाचा कर्ता किंवा वाक्यातील क्रियापदाचे कर्म हे नेहमी नाऊन किंवा प्रोनाऊन असते. मग हा प्रोनाऊनचा प्रकार आहे. धिस म्हणजे इंडिकेट करते, दाखवते. धिस हे, दॅट ते. जवळ असणारी एक वस्तू दाखवण्यासाठी धिस वापरतो आणि दूर असणारी एक वस्तू दाखवण्यासाठी दॅट वापरतो. जवळ असणाऱ्या अनेक वस्तू दाखवण्यासाठी दीज, धिसचं अनेक वचन दीज, आणि दूर असणाऱ्या अनेक वस्तू दाखवण्यासाठी दोज वापरतात. समजा आता माझ्याकडे एक पेन आहे आणि तेव्हा मी काय म्हणतो, दिस इज अ पेन. परंतु याच्या ऐवजी आता म्हणणार दीज आर पेन्स. दिस इज अ पेन, दीज आर पेन्स. अनेक वचनासाठी दीज वापरल्या जाते. आणि दॅट इज अ बर्ड एक असेल, दोज आर बर्ड्स अनेक असतील तर म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये धिस आणि दॅट, दीज आणि दोज हे कर्त्याचं कार्य करतात आणि हे दाखवतात, इंडिकेट करतात, डेमॉन्स्ट्रेट करतात, म्हणून याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स म्हणतात. आणि याच्यासाठी नियम असा आहे, वाक्यातील कर्ता जर धिस किंवा दॅट असेल तर क्वेश्चन टॅग जोडताना इट हा करता वापरला जातो.
फॉर एक्झाम्पल, धिस इज अ ब्युटिफुल पप्पी. पहा, धिस इज अ ब्युटिफुल पप्पी दिलेल्या वाक्यामध्ये धिस हा सब्जेक्ट आहे आणि इज हे वर्ब आहे. धिस इज अ ब्युटिफुल पप्पी आणि राहिलेला भाग जो आहे हा कॉम्प्लिमेंट आहे. सब्जेक्ट वर्ब आणि कॉम्प्लिमेंट आहे. धिस इज अ ब्युटिफुल पप्पी इज तर हेल्पिंग वर्ब आहे आणि त्याला मेन वर्ब म्हणून सुद्धा वापरले जाते. म्हणजे हे स्पेशल ऑक्झिलरीज असल्यामुळे इज प्लस नॉट इजंट आणि करता धिस आहे. इजंट धिस न म्हणता इजंट इट अशा पद्धतीने. दिस इज अ ब्युटिफुल पप्पी इजंट इट. दिस इज द वे. सेकंड एक्झाम्पल, दॅट इज अ नाईस कार. दॅट इज अ नाईस कार. Add a question tag is plus not isn't. That becomes it. Isn't it? This is Komal's book. This is Komal's book, isn't it? And last example, that watch is imported. Isn't it? That watch is imported, isn't it? Write down. Rule number 9 पहा. मिश्र वाक्यात if the sentence that is complex type of sentence, if the sentence is complex, जर कॉम्प्लेक्स वाक्य असेल तर, because simple, compound and complex, these are the three types of sentences according to the structure. According to the structure आपण विचार केला तर वाक्याचे 3 प्रकार आहेत, सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. सिंपल सेंटेन्सेस मध्ये केवळ एक सब्जेक्ट असते आणि एक मेन वर्ब असते आणि बाकी असेल तर एखादा फ्रेज वगैरे असू शकतो. आणि मिश्र वाक्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसमध्ये 2 क्लॉजेस असतात, एक मेन क्लॉज असतो आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो. मेन क्लॉजलाच इंडिपेंडेंट क्लॉज म्हणतात, मेन क्लॉजलाच प्रिन्सिपल क्लॉज म्हणतात. आणि अशा वेळेला मेन क्लॉजचा क्वेश्चन टॅग करावा लागतो. कधी कधी काय होते, एकाच वेळेला 2 वाक्य दिसतात आपल्याला, परंतु अशा वेळेला जर क्वेश्चन टॅग जोडा म्हटलं तर कन्फ्युजन होते, कारण 2 वाक्ये वेगवेगळ्या काळामध्ये असल्यामुळे. फॉर एक्झाम्पल, इफ यू स्टडी हार्ड you will pass the exam. You will pass the exam. दिलेल्या वाक्यामध्ये पहा, if you study hard, this is one clause. If you study hard, you will pass the exam. मग अशा वेळेला आता इथं if you study hard याचा अर्थ पूर्ण होत नाही. जर तू कठीण मेहनत केलास तर, खूप अभ्यास केलास तर काय होणार आहे, अर्थ क्लिअर नाही. ते अर्थ पूर्ण करण्यासाठी you will pass the exam. मग पुढचा भाग कोणता आहे, you will pass the exam. म्हणजेच you will pass the exam, तू परीक्षा पास होशील, अर्थपूर्ण आहे. म्हणून ज्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला म्हणायचं मेन क्लॉज. ज्या क्लॉजचा अर्थ पूर्ण होतो तो असतो मेन क्लॉज. ज्याचा अर्थ पूर्ण होत नाही त्याला म्हणायचं SUBORDINATE
सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतात त्याला. आणि सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसमध्ये नेहमी एकच मुख्य वाक्य असते, मेन क्लॉज असते. सबऑर्डिनेट क्लॉज 1 किंवा 2 असू शकतात. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉजची संख्या 1, 2, 3 असू शकते, पण मेन क्लॉज हा एकच असतो. तेव्हा त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मग अशा वाक्यामध्ये आता काळ पाहूया. इफ यू स्टडी हार्ड, ह्या सबऑर्डिनेट क्लॉजचा काळ पाहिलं तर इफ यू स्टडी हार्ड इट लुक्स इन सिंपल प्रेझेंट टेन्स, साध्या वर्तमान काळात दिसते. आणि पुढील वाक्य पहा, यू विल पास द एक्झाम, इट लुक्स सिंपल फ्युचर टेन्स. हे साध्या वर्तमान काळात आहे. सबऑर्डिनेट क्लॉज हा साध्या वर्तमान काळात आहे, मेन क्लॉज हा साध्या भविष्य काळामध्ये आहे. जेव्हा कॉम्बिनेशन होते, वेन सिंपल प्रेझेंट टेन्स अँड सिंपल फ्युचर टेन्स आर कंबाइंड, then we have to find out which one is the main clause. मेन क्लॉज कोणता आहे आणि त्याच्याप्रमाणे you will pass the exam हा मेन क्लॉज आहे. आणि याच्यामधील हेल्पिंग व्हर्ब आहे will आणि वाक्य आहे होकारार्थी, म्हणून will प्लस नॉट won't. you will pass the exam आणि अशा वेळेला आपण काय म्हणतो, won't you. मग याला क्वेश्चन टॅग जोडताना आपण काय म्हणतो, you will pass the exam, won't you. Will plus not becomes won't. You will pass the exam, won't you. Second example, as soon as he saw the tiger, he ran away. As soon as he saw the tiger, he ran away. पुन्हा पहा, as soon as he saw the tiger, जसाही तो वाघाला पाहिला, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि he ran away एक सब्जेक्ट आणि एक मेन व्हर्ब आहे. he ran away तो पळाला. आता दोन्हीही सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहेत, परंतु he ran away हा आहे मेन क्लॉज, सब्जेक्ट प्लस वर्ब फॉर्म सेकंड आहे, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे आणि आपण नेम पाहिलेला आहे. जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर आपण डिड वापरतो. ही रॅन अवे, डिडंट ही. आणि शेवटचं एक्झाम्पल घ्या या प्रकारातील. वेन आय सॉ he was dancing. When I saw he was dancing. When I saw, this is subordinate clause and he was dancing, this is a main clause. आणखी एक पद्धत अशी आहे ओळखण्याची, कंजंक्शन ज्याच्या आधी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन येते तो क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो. मेन क्लॉजच्या अगोदर क्लॉज कुठलंही कंजंक्शन येत नाही. पहा, यू विल पास द एक्झाम त्याच्या अगोदर कंजंक्शन नाही. अँड ही रॅन अवे इथं पण नाही. म्हणजे कुठलंही कंजंक्शन येत नाही मेन क्लॉजच्या अगोदर, आणि सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर मात्र हा क्लॉज पुढे येऊ शकतो, मेन क्लॉज अगोदर येऊ शकतो. परंतु आपण जर उलट म्हणलं ही वॉज डान्सिंग वेन आय सॉ हिम, तरीही अर्थ पूर्ण होतो. परंतु ज्याच्या अगोदर सब कंजंक्शन असते तो सबऑर्डिनेट क्लॉज असतो. वेन आय सॉ हिम ही वॉज डान्सिंग, याला आपण कॉमा देऊ. आणि ही वॉज डान्सिंग हा मेन क्लॉज आहे. वॉज प्लस नॉट मीन्स वॉजंट, वॉजंट ही. When I saw him, he was dancing. Wasn't he? This is a question tag. In this way, we have seen the third video in our series, and we are going to learn question tag in this way. And let us say remaining rules in the next video. And so keep on watching. Just repeat it again and again, and you will come to know all the rules in detail. And you are preparing for your all the competitive exams, for your school, for your college, whatever you are doing, you may successful, definitely will succeed in your life. So go on watching and subscribe the channel. See you in the next video.